न घेता सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया। छोटा पुढारी आदरणीय घनश्यामजी दराडे यांना विनंती करतो आपण सर्वांशी संवाद साधावा। हो घासून का ठासून मध्येच बोला, घासून का ठासून? अरे मग टाळ्या जरा होऊन जाऊ दे की घासून का ठासून? रामकृष्ण हरी आशीर्वाद ना रे का तुतारी? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा आवाज पाहिजे। प्रथमतः सर्व मिरजगावकरांना नमस्कार करतो आणि आता ज्या आमच्या आयोजक सरांनी सांगितलं मी नगरचा भूमिपुत्र आहे, पण सभेला सुरुवात करण्याआधी सांगतो मी ओरिजिनल भूमिपुत्र आहे। हाँ ओरिजिनल भूमिपुत्र है, समझने वालों को इशारा काफी होता है, जास नाही। चला पुढे जाऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि मराठी माणसाने जगावं कसं, मराठी माणसाने जगावं कसं आणि मराठी माणसाने या मातीसाठी लढावं कसं शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना थोर राजविम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आता माझी भाषण झाल्याच्या नंतर काही माणसं म्हणतील कसे, बऱ्याच व्यासपीठावर मी बघतो की बाहेरची माणसं बोलताना दिसतात, पण इथं जरी दिसलं तरी मी लय लांबचा नाही। मी फक्त कर्जत ते मिरजगाव लय तर लय 15 किलोमीटरचं अंतर असेल, त्यामुळं जे काय असेल ते सत्यच असेल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रक्तात फ्युरी नाही। आज मी आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि कर्जत जामखेडचे तरुणांचे दिलदार नेतृत्व आणि ज्यांच्याकडे बघितलं की कामाची उमेद मिळते असे रोहित दादा। आज मी शरद पवार साहेबांचं नाव का घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं? मला कुठल्याही राजकीयावर टीका करायची नाही, मला बोलताना एकच बोलायचंय, आताही कुणाचं सरकार आहे अख्खी जनता बघते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कर्जमाफी झाली आणि शेतकरी राजा म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काळात सरसकट कर्जमाफी झाली। मग मला सांगा शेतकरी बांधवांनो, कुणाच्या काळात काय झाले आणि कुणाच्या काळात काय नाही झालं? आता मला येताना इथले रोहित दादा इथले कार्यकर्ते मला म्हणत होते घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट स्टेजपर्यंत गाडीने या, पण मी म्हणलं मी गाडीने येत नाही, कारण इथं जो काचेतून हात धावतात त्याला किंमत नाही, हातात हात घेणाऱ्याला किंमत आहे। त्यामुळं मी तर काही माझ्या गाडीच्या काचाच ठेवलेल्या नाहीत। हा इथं टू व्हीलरवर फिरणारी माणसं आहेत, टू व्हीलरवर मुलांच्या सायकलवर फिरणारी माणसं आहेत, आपली 4 व्हीलर कुठे धाविता? तरी एक कार्यकर्ता लय उतावी होता, म्हणलं खांद्यावर बसा। बरं त्यांच्या मनात आम्ही बसल्यामुळे त्यांनी आम्हाला खांद्यावर घेतलं आणि आज ही तमाम मिरज गावात जी सभा भरते ही दादा प्रचाराची सभा नाही, ही सभा विजयाची सभा आहे। कारण आताही मी कुठल्याही फकड्याने उठावं आणि म्हणावं घनश्यामजी तुम्ही महाराष्ट्राचा अंदाज सांगा। मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलोय, इथं बसल्या बसल्या रेकॉर्ड आपल्याकडं, इथं बसल्या बसल्या आपण फेक नाही,
आपण ओरिजिनल आहे. 2 मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवरदेवाचा तयार असतो ना तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडं. हा हम खडे तो साला सरकार से बडे. इथं बसले बसले आपण उगच नाही. त्यामुळं रोहित दादा करायचं एकच कारण सांगतोय. सगळे शांतरा, गडबड गोंधळ नकोय. काय आपल्याला बळच पैसे देऊन आणलेले नाही. आपण दादांवरती प्रेम करून आलेलो आहात. त्यामुळं गडबड गोंधळ करायचं नाही. मला मुद्दा एक सांगायचा आहे. जेव्हा रोहित दादांनी कर्जत जामखेड या चौकात रोहित दादांनी रस्त्याचा व्हिडिओ केलता, सगळ्यांनी बघितलंय ना? बघितलंय का? रस्त्यात खड्डे होतं का खड्ड्यात रस्तं होतं. आणि आता मी मागच्या आठवड्यात कौल गेलोय, गाड्या सुसाट धावत होत्या त्या रस्त्याने. आणि मला आत्ता जे 2-4 भाषणापूर्वी बोलले उत्तम डाके साहेब, निकुताईचा भाऊ कुठे सर? हां जाऊ द्या, ते मला म्हणले निकुताईचा भाऊ. पण आज मी तुम्हाला एक सांगतो, निकुताईचा तर भाऊ आहेच, पण रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून एकच सांगतोय. आणि रोहित दादांकडून थांबा, आधी शब्द तर ऐका, मग पुढे टाळे वाजवायचा का नाही ठरवा. रोहित दादांच्या परस्पर मी एक शब्द घेतलाय दादांकडून. आता कोणी MIDCत हातटाळा घातला, कोणी नाही घातला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज तरुणांना रोजगार मिळाला असता. पण एकच सांगतोय, रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून सांगतोय आणि मिरज गावच्या स्टेजवर तुम्हाला शब्द देतोय, जर आता गुलाल पडला, ज्या दिवशी गुलाल पडन त्याच दुसऱ्या दिवशी कुणी फक्त फकडीने हारून दाखवा, MIDC झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज फक्त परत हारून दाखवा. आता दम नाही, आता हारू शकत नाही. आता तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाहीत. तुम्ही राजकारण करा, पण कुठल्या पद्धतीने करताय याला थोडी मर्यादा ठेवा. आणि रोहित दादा, आपल्याला पहिलं काम करायचं असेल तर आज तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. जे आज तरुण जर आज रोजगार असतं तर आज आम्हाला 1,500ची वाट बघावं लागली नसती. माझ्या बहिणींनो, तुम्ही सर्व शेतकरी बंधू आहात, मला सांगा 1,500 काय होतंय? काय होतंय 1,500? होतोय फायदा? बरं व्हाय ना का? योजनेचं नाव काय? लाडकी बहीण योजना. मग रोहित दादा, योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. योजना कुणाला पाहिजे? सगळ्यांना पाहिजे का नाही? आता या म्हातारी आजीचं वय नाही का? या ताईंचं वय बसत नाही का? यांचा अंगठा लागत असेल ना. मग तरुणांनाच काय लाडकी बहीण योजना, महिलांनाच काय लाडकी बहीण योजना? बेसिक विचार करा. आज कापूस काय आहे, आज कांदा काय आहे? तुम्ही लाडकी बहीण घेताय म्हणजे आमच्या टाळूवरचं घेताय, म्हणजे एकीकडे आमचंच घ्यायचं आणि आमचंच मागायचं आणि परत म्हणायचं पवार साहेबांनी काय केलं. अहो, पवार साहेबांनी जरी काही नसलं केलं तरी शेतकरी मरून नाही दिला. शेतकरी मरून दिला का? आज मला तरी वाटतं बाबा, मोदी साहेबांचं स्वप्न साकारच होतंय, पवार साहेबांचं स्वप्न साकार होत नाही. हम नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा. कुठं खाता येतंय? तेलाचं डबं वाढविल्यात, बाजार तर गेल्यातच. आमची तरुण पोरं चौकात काय कुत्र्याच्या माग आहेतच. करणार काय? पर्याय नोकऱ्या गुजरातला आहेत. इथं माणूसच नाही ना काम करायला. जे इथं आमदार खासदार आहेत ते मुंबईत जाऊन बसतात आणि जे इथं बसतात त्यांना भूमिपुत्र म्हणत नाहीत. जे इथं बसतात, जे आपल्याला टीका करायची नाही, आपल्याला सत्य परिस्थिती सांगायचे, जे इथं आहेत ते मुंबईत आहेत आणि जे बारामतीचे आहेत ते इथं आहेत, पण भूमिपुत्र नाही.
मग आता मला खरं सांगा, भूमिपुत्र कोणी? आवाज. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता आणखीन एक माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रश्न सॉल्व करून जातो. सगळ्यांना संभ्रम आहे. आपण कधी लहानपणी भांडे कुंड्याचा खेळ पाहिलाय का? भातुकली भातुकली, हा भातुकली सगळ्यांना माहीत असेल. जेव्हा महाविकास आघाडीत येत तेव्हा ही भ्रष्टाचारी, महायुतीत गेले की शुद्ध. आज जनतेला प्रश्न पडतोय का यांच्याकडे अशी कुठली पावडर आहे? डायरेक्ट शुद्ध. वॉशिंग मशीन पेक्षाही शुद्ध, की महिलांना कपडे धुवायचीच गरज नाही, डायरेक्ट नेता स्वच्छ धुवून येतोय. कुठं चाललंय राजकारण? काय चाललंय? आज शेतकरी मरतोय त्याचा विचार नाही. आज सर्वसामान्य जनता वरपळती त्याचा विचार नाही. आज कांद्याची काय परिस्थिती? मला एक सांगायचं आहे मिरज गावकरांना, की ही आमदारकीची तर निवडणूक आहेच, पण इथे जोपर्यंत आपल्या नगरला लाल दिवा येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही कुणी. सगळ्यांनी ही एकी आशिष दाखवायची आणि जिद्द ठेवायची. आता सगळे म्हणतात आता नेत्यांच्या गाड्यांच्या काचा खाली होतील, पण आता काचेला महत्त्व नाही द्यायचं, तर नेत्याच्या हाताला महत्त्व द्यायचं. आणि परत एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय शांत बसायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आज खास मी मतदारसंघात आलोय. जेव्हा 2019ला मला अजूनही तो दिवस आठवतोय, कर्जतमध्ये आपण रोहित दादांचा पहिली सभा गेलते, तेव्हा तुम्ही आपल्या जनतेच्या तुम्ही सर्वांनी रोहित दादांच्या पाठीवर गुलाल टाकला होता. आणि येणारी तारीख सुद्धा आज विजयाची ठरली पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी बोलायचंय रामकृष्ण हरी. आता काय अनेक मुद्दे आहेत, पण आपण कसं बघायचंय त्या मुद्द्यांकडे हे आपण ठरवायचंय. कारण आज शेतकऱ्यांना बघायचं असेल, शेतकरी जागवायचा असेल, तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला. आणि मग आम्ही मुद्दाम एक उल्लेख केला, मी दादांचा तर भाऊ आहेच, पण आता सगळ्यांना परत एक प्रश्न पडला असेल, आता दादांचं वय कुठं, आमचं वय कुठं? वयाचा मॅच बसतोय का नाही? पण तुम्हाला माहिती आहे, पवार साहेबांच्या पक्षात वयाला महत्त्व नाही, कर्तृत्वाला महत्त्व आहे. त्यामुळं गेले ते कावळे, हे राहिले ते मावळेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडं लढायला लई माणसं नव्हती, पण गनिमी कावा करायला लई हुशार होती. तसा एक आपल्यासाठी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आणि जनशक्तीची पावर आणि ताकद दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ती ताकद फक्त तुमचीच आहे. आणि अजून एक सांगतोय, ज्या आमच्या बहिणी म्हणतात ना लाडक्या बहिणी ना, ती आता बंद होणार आहे. मी सांगतो, कारण तुम्हाला माहिती मी बोललो म्हणजे बोललो, मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. आता शेवटचं तुम्हाला 2 हप्ते आहेत, ती बंद होणार आहे. त्यामुळं मतदान जरा व्यवस्थित करा, नाहीतर तुम्हाला नाही काय कळत. आणि आमच्या दाजींची कंबरड मोडू द्या धनाधन धनाधन. त्यामुळं बहिणींची पावर. आणि आता मला सांगा, बरं झालं मला बहिणींचा मुद्दा आठवला. बरं, सरकारला जरी बहिणींनी साथ द्यायची म्हणलं दादा, तरी 3 भावापैकी कुठल्या भावाला साथ द्यायची बरं? कुठल्या भावाला साथ द्यायची बरं? तिघांना द्यायची 500 500 500 500. कसं रे परपंच चालायचा?
दिवाळीला ह्योच प्रश्न पडला होता ना, कुठल्या मामाच्या दारात जावा, कुठल्या मामाच्या दारात जावा, कुणाला मागावा. बरं, ज्यांना मागवते नोटिसेबल, ती सगळ्यांच्या एका मिरीच्या विचाराने चालत आहेत. हे मारू काय सही, मारू काय सही, नाही सही मारावं तर जीव दागदुख होतोय, मारावं तरी इकडे सही मारावा. आणि आता मला आणखीन एक महाराष्ट्राला आणि तुम्हाला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा आहे. आता मी महाराष्ट्रात फिरतोय, सगळ्यांनी म्हणायचं हिंदुत्व धोक्यात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे. मला त्यांना सांगायचंय हिंदुत्व धोक्यात नाही बाबांनो, तुमचा पक्ष धोक्यात आहे. हिंदुत्व धोक्यात नाही, पक्ष धोक्यात आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करू नका, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. लढायचंय तर विकासाच्या मुद्द्यावर लढा. आज भल्या भल्यांना या निवडणुकीत घाम फुटलाय. मला तुम्ही सांगा, जाऊन द्या 1,500 बी ग्रामीण भागातलं आहेत, आज 1,500 बी ग्रामीण भागातलं आहेत. चला मी मान्य करतो दिलाय ना, महिलांचा फायदा होतोय. पण आत्ता या महिन्यातच का दिली, 2 महिन्यातच का दिली? मागच्या 5 वर्षात बहिणी कुठे होत्या? तेव्हा नाही का दिसल्या बहिणी? हा, तेव्हा बहिणी कुठे गेल्या? तेव्हा दाजी दिसलं नाहीत, तेव्हा बहिणी दिसलं नाही, गुजरातला प्रकल्प नेतानी भाऊ दिसलं नाहीत. आता सगळं दिसतंय. आणि आणखीन मी सांगतो 23 तारखेच्या नंतर बरंच काही दिसणार आहे, बरंच काही. कारण ही जनतेची ताकद दिसणार आहे. आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी म्हणतात, पहिले म्हणायचे भाजप आणावाला आहे, भाजप आनेवाली आहे, पण आता म्हणतात भाजप हटाव देश बचाव. कारण त्यांना कळले पवार साहेबांची ताकद काय आहे. पवार ही नाम भी काफी होता है आणि डर भी काफी होता है. आणि म्हणून स्वतः दादा कधी बघितले का पंतप्रधान साहेबांनी सभा घेतलेल्या? आता स्वतः पंतप्रधान साहेब सभा घेत आहे, पण किती सभा घेऊ द्या उपयोग होणार नाही. आता फक्त पवार साहेब म्हणजे पवार साहेबच. महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालणार, महाविकास आघाडी. आता मला एक बोलायचंय, त्याशी बरं करू जरा, मी त्याशी एका जिल्ह्यात होतो, XY जिल्ह्यात नाव सांगणार नाही. आज ही मावळ बघून मला तर वाटतंय दादांचं प्रेम इतकं जास्त झालंय, स्टेजवरच नाही तर माणसांना बसायला सुद्धा जागा राहिली नाही. म्हणजे हीच आपल्या विजयाची ताकद आहे. मी आता कसं आहे ज्या सांगणार नाही, पण तुम्ही कधी सर्च करा की मी जिल्ह्याचं सुद्धा नाव सांगणार नाही. तिथं मोदी साहेबांची सभा होती आणि तिथं सभा असताना प्रत्येक बीजेपीच्या कार्यकर्त्याला काय सांगितलं असावा, प्रत्येक बीजेपीच्या माणसाला प्रत्येकाने 25-25 माणसं, 25,000 माणसं आणायची. कुठून आणायची? कशी का ना गर्दी करा. एवढं सोपं आहे का? त्या बिचाऱ्यांनी नेली ना, पण त्यांचं काही नाही. आली चिठ्ठी, चिठ्ठी आली, चिठ्ठी, अरे नाही 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 नाही, लाडकी बहीण योजना. मला काय म्हणायचंय, आपल्याला चिठ्ठ्या आणि आपल्याला योजना सांगायची गरज नाही. कारण आपण योजने सांगणाऱ्यातले नाही तर योजनेचं काम करणारी माणसं आहेत. तुम्हाला एकच सांगतोय, जेव्हा राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचं आणि पवार साहेबांचं, उद्धव साहेबांचं आणि राहुल गांधी साहेबांचं सरकार येईल ना, तेव्हा याच महिलांना शेतकऱ्याच्या तर पिकाला भाव देऊच, पण महिलांना 3,000 रुपये पण देणार आहोत. ती बी असं नाही ही आजी आहे म्हणून हिला नाही, सर सकट. कारण पवार साहेबांचा पॅटर्नच आहे. असं थोडं नाही जमत, दिलं तर डायरेक्ट सर सकट, नाहीतर नाही. आणि त्यामुळे म्हणतोय आपण सुद्धा
मतदान करताना सरसकट करायचंय. आणि इथं मिरजगावकरांनो, या मतदारसंघातून रोहित दादाला कमीत कमी जास्तीचं लीड पाहिजे. आणि कर्जत जामखेडमधून बाकीच्यांनी लंकेश साहेबांनी सांगितलं 1 लाख, पण मी म्हणतोय 1.5 लाखाने रोहित दादा आगे बढ़ने चाहिए. 1.5 लाखाने निघाले पाहिजेत. कारण आपल्याला आमदार बळच आला म्हणायला नाही पाहिजे. घासून नाही, ठासून नाही, तर वजनात यायला पाहिजे. तर आमदार जसं कामं कशी वजनात येत तसंच. आणि आणखीन रोहित दादांना मला एक विनंती करायची, तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आधी माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा विचार करा हो. त्यांच्या ताटात सोन्याचा घास दिसला पाहिजे, एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आणि मिरजगावकरांनो, तुमचं सर्वांचं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. घनश्यामजी मिरजगावकरांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. आता विलंब इतका झाला, इतके प्रश्न साचलेत, पण घनश्यामजींना बोलायचं का? कोणाला वाटतं बोलावं? जरा वाटतं का बोलावं? वाटतं का एखादा प्रश्न त्यांना विचारा वाटतो का? तर त्यांना प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाता, तर सध्या पक्षीय वातावरण कसं आहे? कोणत्या पक्षाला वातावरण अनुकूल वाटतंय तुम्हाला? तसा माईकपेक्षाही माझा आवाज लय मोठा आहे, तसं गरज नाही. पण कुठल्या पक्षाला अनुकूल वातावरण वाटण्यापेक्षा एकच सांगन, भल्या भल्या नेत्यांना घाम फुटलाय. आणि तुम्हाला 101 या मिरज गावातून शब्द देतोय, महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. कारण ही महाराष्ट्रातली जनता अशी नुसती मत देत नाही, तर निष्ठा सुद्धा देते. म्हणजे निष्ठा नाही, इकडं फक्त निष्ठी चालू आहे. त्यामुळं हे राजकारण गुवाहाटीला जाणं ते महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही. सरकार येणार ते म्हणजे महाविकास आघाडीचंच. धन्यवाद. महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर पवारसाहेबांची साथ अनेकांनी सोडली, पण पवारसाहेबांच्या विचारांचे शिलेदार म्हणून राजकारणामध्ये ज्यांना आपण मानतो आहेत ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांनी सावली सारखे त्यांच्या बरोबर आहेत. तुम्ही राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघतात, तुम्हाला काय त्यांचा अनुभव तिथं वाटला? नक्कीच या वाक्याला मी एकच म्हणेन की पुन्हा एकदा फिर से रोहित दादाच. कारण रोहित दादांशिवाय कर्जत जामखेडला पर्याय नाही. कारण मी सुरुवात करतानाच अशी सुरुवात केली, काचेतून हात करणारा माणूस नकोय, तर हातातला हात देणारा माणूस पाहिजे. त्यामुळं रोहित दादा आणि मला तर आपण तिथं जाणं गरजेचं आहे. कारण कर्जत जामखेडला जितक्या आपल्याला आमदारांची गरज आहे तितकीच रोहित दादांची सुद्धा गरज आहे. आज आपण बघत असाल 5 वर्षात विकास काय असतो, तर विकास पाहायला मिळतो. अजून काय प्रश्न आहेत? धन्यवाद. काय नाही झालं, फक्त तुम्ही पाय जोडा, तुमचे दर्शनच घ्यायचं राहिले. आता नाही. टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता करूयात. कसं आहे, आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर केल्याशिवाय मी पुढे जात नाही. कारण मी ओरिजिनल भूमिपुत्र आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मी तुमचे जे प्रश्न असतील त्याचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं तुमच्या मनापासून आभार. जरी घाबरत मला प्रश्न विचारले असले तरी विचारले. तुम्ही काही काळजी करू नका, मी घाबरत नाही, मी घाबरवतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,
अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाणता राजा माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब, युवा सेनेचे आदित्यसाहेब ठाकरे आणि कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांना मानाचा जय महाराष्ट्र. खरं तर उशीर खूप झालेला आहे, वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि सर्वच जण थोडेसे कंटाळल्यासारखे झालेले आहेत. तर आपण एक थोडीशी घोषणा देऊ म्हणजे सर्वांना चैतन्य येईल. एकच वादा. कंटाळाच आलाय मला असं वाटते. एकच वादा. रामकृष्ण हरी. वा वा, इकडचा आवाज चांगला आला. हे बसलेले थोडा एकच वादा. खरं तर एखादा चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट बघत असतो की पाऊस कधी पडन, तसं गेल्या 2.5 वर्षापासून रोहित दादा आम्ही सर्व कार्यकर्ते इथं फक्त या 20 तारखेची वाट बघत होतो. कारण 2.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, त्याच्यानंतर वर्षभराने ज्या पद्धतीनं आपल्या 85 वर्षांच्या आजोबाला तरुणाला यांनी 40 आमदार फोडून दुःख देण्याचं काम केलं, त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते गेल्या 2.5 वर्षापासून वाट बघत आहोत. आणि हे सर्व जे कुणी केलंय हे तुम्हाला माहिती आहे का? कुणी केलंय? आहे का कोणाला माहिती आहे कुणी केलंय म्हणून? जसं नाशिकला द्राक्ष फेमस आहेत, जळगावला केळी फेमस आहे, तसं नागपूरला कोणतं फळ फेमस आहे मला सांगा बरं? टरबूज. अरे आम्हाला तर संत्री शिकवलेलं आहे, नागपूरला संत्री आहे म्हणून. आता टरबूज झाले, देशात टरबूज फेमस झाले. आणि ह्या टरबुजाचा बदला घेण्यासाठी आता आपल्या तालुक्यामध्ये सारखं भूमिपुत्र चालू आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस निवडणूक लढवीत असतो त्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक लढवीत आणि आपण सदस्यांपेक्षा सरपंचाचा चेहरा लक्षात ठेवतो, सरपंच कोण होतंय. तसं ही विधानसभेची निवडणूक आहे आणि हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले भूमिपुत्र कोण येतं? शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आपले भूमिपुत्र कोण येतं? उद्धवसाहेब ठाकरे येतं. आणि ह्या भूमिपुत्रांसाठी आपल्याला हे सगळं मतदान करायचं आहे. त्याच्यासाठी विकासाचे मुद्दे 100% आहेत. या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयांचा विकास निधी रोहितदादांनी आणलेला आहे. त्याच्यामुळे इथून तर आपण रोहितदादांना निवडून दिलेलंच आहे. आणि दादा एक मी अशी सहज कल्पना केली की व तुम्हाला 3 नंबरच का आला व इथं, तर 2 नंबर त्यांना आला आणि 3 नंबर तुम्हाला का आला? तर सहज माझ्या डोक्यात आलं 2 नंबर करणारे सारे माणसं तिकडे गेलेत म्हणून त्यांना 2 नंबर आलाय काय हे कळालं नाही. आणि 3 नंबर तुम्हाला का आला? तर आपण सगळे दादा तुमच्या हो का अशी बॅनरवर 3 बोटच टाकलेले आहेत, एक व्हिक्टरीचं. आणि ही व्हिक्टरी किती मतांनी? तर 1 लाखांनी. म्हणजे असे त्याच्यामुळे तुम्हाला 3 नंबर आलाय असं मला वाटते. त्याच्यामुळे तुम्ही 1 लाखांनी निवडून आलेलेच आहेत. खरं तर मला खाली संयोजकांकडून सांगण्यात येतं की उरकत घ्या, पण दादा एक महत्त्वाचा मुद्दा इथं कोणी मांडलेला नाही की हा मिरजगाव गट हा कायम 15 वर्षापूर्वी अगोदर श्रीगोंदा मतदारसंघाला जोडलेला होता. त्याच्यामुळे आम्ही कायम विकासापासून हा मिरजगाव गट वंचित राहिलेला आहे. याला पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे, उद्योगापासून वंचित ठेवलेला आहे, रस्त्यापासून वंचित ठेवलेला आहे. आणि गेल्या 10 वर्षात ज्या भूमिपुत्राला आम्ही निवडून दिलं होतं त्यांनी राखेल ओतून घेतलं कुकडीच्या पाण्यासाठी वगैरे. आम्हाला फार वाटलं होतं ते काहीतरी करतील, पण त्यांनी काही केलं नाही. आणि मग आमच्या यांनी सांगितलं की आम्ही गेल्या पंचवार्षिकला तुमच्याबरोबर नव्हतो. आज व्हॉट्सॲपला दादा राऊत साहेब आले नव्हते आणि व्हॉट्सॲपला मेसेज फिरला की रोहित दादांचा पराभव दिसतोय म्हणून राऊत साहेब आले नाही. अहो गेल्या पंचवार्षिकला आम्हाला सगळ्यांना माहीत होतं रोहित दादाच निवडून येणार आहेत. आता पवार आल्यावर काय होत असतं? होय दादा, साळुंके दादा, पवार आल्यावर काय होत असतं? तेच निवडून येत असते. आणि मग आम्हाला पराजय दिसत असते सुद्धा आम्ही राम शिंदेची साथ नाही सोडली. आणि संजय राऊत सारखा ढाणेवाग कुठं असं काय ही करून यायचं राहत असतो. उलट संजय राऊत साहेब, पत्रकारांना सांगतो बातमी छापा, संजय राऊत साहेब तर त्यांना ते लँडिंगला जागा परवानगी दिली नाही म्हणून आले नाहीत, हे महत्त्वाचं कारण आहे. पण संजय राऊत साहेब याच्यासाठी नाही आले सांगा की इथला विजयच निश्चित आहे. त्यांना वाटलं की इकडे यायची काय गरज नाही, रोहित दादा आहे इथं ब्रँड आहे ब्रँड, त्याच्यामुळे इथं यायची काय फार काय गरज नाही हे सांगा त्यांना. आणि दुसरी गोष्ट दादा, सध्या व्हॉट्सॲपला आहे ना 2-4 गोष्टी लय फिरतात. ह्या गावात धक्का, त्या गावात भूकंप, रोहित दादाला धक्का.
इतकी खोट्या बातम्या आहेत, इतक्या खोट्या बातम्या. परवा दिवशी आम्ही कुळधरण घाटात फिरत होतो, शिंद्याचे लोक 25-30 लोक, भाजपचेच लोक रात्रीचं खेळत आले. याला ह्या मोहिमेला नाव काय माहिती आहे का दादा? रात्रीचं खेळत आले. एकही प्रवेश दिवसा नाही. आणि आपले प्रवेश आहेत ना वाजत गाजत दिवसा. आमच्या आडसूळ सरपंचांनी कसे आणले आता वाजत गाजत? अगं असे प्रवेश आहेत आपले. हे सारं खोटं आहे. वातावरण तयार करायचं काम आहे. रोहित दादा आजच निवडून आलेले आहेत. फक्त आपल्याला जास्तीत जास्त मतासाठी काम करायचं आहे, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरला तुतारी समोरचं बटन दाबायचं आणि रोहित दादांना प्रचंड मतांनी विजयी करायचं. धन्यवाद. धन्यवाद. अगदी 2 मिनिटांमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी आदरणीय संजयजी पवार यांना विनंती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आणि त्यानंतर आदरणीय गुरवजी आणि आदरणीय रोहित दादा. आजच्या ज्यांच्यासाठी ही प्रचार सभा आयोजित केली असे आपले सर्वांचे नेते आदरणीय रोहितदादा, सन्माननीय व्यासपीठ. वेळ खूपच झाला आहे, म्हणजे खूप थोड्या वेळामध्ये अनेक लोकांना बोलायचं आहे. खरं तर बोलायसारखा मध्ये मुद्दा एकच होता की सगळ्यांनी रोहितदादांचे कार्य सांगितलेत, की जे दिसतात असे कार्य सांगितलेत, जे बांधकामं दिसतात असे सांगितलेत. पण न दिसणारे कामं जे आहेत की रोहितदादांनी जे पाणी आणलं आहे, ह्या सिना धरणासाठी जे पाणी आणलं गेल्या 5 वर्षामध्ये 5.5 TMC पाणी हे कुकडीतून आलेलं आहे. असे अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार केलेल्या आहेत. पाणीदार आमदार म्हणणाऱ्यांनी ज्यावेळेस गेल्या वेळेस आमच्याकडं 850 MTPC पाणी शिल्लक असताना सुद्धा आम्हाला रस्त्यावर बसावं लागलं, तेव्हा आम्हाला पाणी सोडलं आणि त्यांनी स्वतःला पाणीदार आमदार ही पदवी लावून घेतली. जे पांदन रस्ते दादांनी केले, आमचा कांद्याचा माल बाहेर काढला म्हणून कांद्याला भाव आला. आणि तूर बियाणं BADN 711 सारखी व्हरायटी आणली, गोदावरी सारखी व्हरायटी आणली. म्हणजे जे दिसतंय आमच्या खिशात पैसे आले म्हणून आज ह्या पेठेमध्ये पैसे आहेत. दादांनी केलेल्या कामाची प्रचिती खूप लोकांना आलेली आहे. अनेक कामं सांगता येतील, परंतु मोठमोठे नेते या ठिकाणी बोलायचे राहिलेत म्हणून मी उरक्त भाषण घेतो. फक्त येत्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोजके 2 भाषणं राहिलेले आहेत. आदरणीय दादा आपल्याशी बोलणार आहेत. इतके वेळ आपण सर्वांनी सहकार्य केलं, अजूनही थोड्या वेळ आपण सहकार्य करावं. आणि यानंतर डॉक्टर पंढरदाबा गोरे यांना विनंती आहे, आपण अगदी थोडक्यामध्ये भावना व्यक्त कराव्यात. महाविकास आघाडीचे आपले उमेदवार कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या मताधिक्य या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वच व्यासपीठवाल्यांसमोरील माता भगिनी, या ठिकाणी 28 तारखेला देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये खराडा या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी आपले आमदार विजन असलेले आमदार आहेत. त्यांनी केलेले कार्य, त्यांनी केलेली कामं, या कामाच्या पद्धतीवरती आम्ही या ठिकाणी भारावून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेले कामं अतिशय उल्लेखनीय आहेत. त्यांनी त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. त्याचबरोबर मिरजगावमध्ये जिल्हा परिषदची शाळा अतिशय अत्याधुनिक बनवली. मिरजगावसाठी पूर्वी 9 कोटीची योजना होती, ती 22,85,00,000 रुपयाची केली. या ठिकाणी पूर्वी त्या पाण्याच्या योजनेमध्ये एकच साईडनी लाईन होती, परंतु दादांना आम्ही विनंती केल्यानंतर, आम्ही तर विरोधातच होतो, दादाला विनंती केली की आपण दोन्ही साईडने गल्लीच्या पिण्याची पाण्याची लाईन टाकावी. दादांनी नाशिक या ठिकाणी आमची बैठक लावली आणि तो 9 कोटीचा निधी जो मंजूर होता तो 22,85,00,000 नेला. त्याचबरोबर आता ती योजना पूर्णत्वाकडे आहे. या ठिकाणी दादांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं काम अतिशय सुंदरपणे चालवलेलं आहे. त्या रुग्णालय नुसतं बिल्डिंग नाही, त्याच्यामध्ये आंतररुग्ण विभाग आहे, ICU आहे, सोनोग्राफीचं मशीन आहे, एक्सरेचं मशीन आहे, CT स्कॅन आहे, MR आहे. अशा अनेक कामं या ठिकाणी दादाच्या माध्यमातून झालेली आहेत. रोडचं काम झालं, त्या ठिकाणी या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम देखील दादांनी केलं. त्याबरोबर या ठिकाणी सगळ्यांनी उल्लेख केला कामाचा, पण एक काम राहून गेलं दादांचं की या गावामध्ये गोडाऊनचं काम दादांनी केलं. त्या गोडाऊनाचं सध्या फुल आहे, त्याच्यामध्ये जो शेतकरी माल ठेवीन त्यांना त्या ठिकाणी त्या मालावरती कर्ज देखील मिळतं. अशी योजना दादांनी या ठिकाणी आपल्यासाठी आणलेली आहे. परंतु पूर्वीचे जे आमदार होते, आम्ही दादा तुमच्याबरोबर मागच्या वेळेस नव्हतो, 2019ला
आम्ही राम शिंदे साहेबांचं काम केलं आणि त्या ठिकाणी राम शिंदे साहेब मंत्री होते. मंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यात आनंद आम्हाला झाला की आपल्या भागाचा आपला माणूस मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सिद्धटेक या ठिकाणी गेलो. सिद्धटेकहून निघालो आम्ही. पहिली गाडी त्यांची राशीदमध्ये होती, शेवटची गाडी सिद्धटेकमध्ये होती. इतकं जंगी स्वागत त्यांचं केलं आपण, परंतु जो आमचा आनंद आहे तो आनंद आमचा काही शेवटपर्यंत टिकला नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की त्यांच्याकडनं काहीच काम करण्यात आलं नाही. या ठिकाणी फक्त जातीपातीचं राजकारण केलं जातं. ओबीसीची मतं त्यांना पाहिजे असतात, परंतु ओबीसीसाठी त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही. तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा की आता जी त्यांची प्रचाराची गाडी फिरते ना, त्या प्रचाराच्या गाडीवर देखील आमच्या हृदयामध्ये असलेले आमचे जातीचे, प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो. आमचे भुजबळ साहेब, ते भुजबळ साहेबांचा त्या ठिकाणी या समाज बांधवाला सांगतो की त्यांच्या प्रचाराच्या गाडीवरती भुजबळ साहेबांचा फोटो देखील नाही. परंतु या ठिकाणी फक्त ओबीसी लोकांची त्यांना मतं चालतात, परंतु आपले दादा ओबीसीसाठी भरपूर काम करतात. या मतदारसंघामध्ये माळी समाज भरपूर आहे. दादांनी आरण या ठिकाणी, आरण हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण टेंभुर्णीहून सोलापूरला जातो, आरणला त्या ठिकाणी मोठा ब्रिज झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आरण गेलं का आलं माहीत होत नव्हतं, परंतु दादांनी त्या ठिकाणी मोठा ध्वज उभा केला आहे. आरण या ठिकाणी 5 कोटीचा सभामंडप देखील केलेला आहे. या ठिकाणी बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की येत्या 20 तारखेला कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही याला बळी न पडता, आमिषाला बळी न पडता आपण 3 नंबरचं बटन दाबून दादांना या ठिकाणी भरघोस मतांनी विजय करायचे. या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर 2 मिनिटांमध्ये जिल्हा सदस्य आदरणीय गुलाबकाका तनपुरे, त्यानंतर 2 मिनिटांमध्ये आदरणीय गुरव साहेब, त्यानंतर आमच्या भगिनी साहित्यिक स्टार प्रचारक कविताताई आणि त्यानंतर आदरणीय रोहित दादा पवार यांचं मनोगत व्यक्त होईल. उशीर झाल्यामुळं मी काही बोलणार नाही. दादांना पण पुढे जायचं. खरं तर मी मिरजगाव परिसराच्या या आलेल्या सर्व लोकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की खरं आम्ही या ठिकाणी सभा घेतली आणि जागा कमी पडली, कारण समोर पण कमी पडली, या ठिकाणी बी वर ग्रामपंचायतचं पण सगळं भरले, कोणी बघितलं नसेल, म्हणजे जागा कमी पडली. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खरं ही सभा होऊ घातलेली नसून खऱ्या अर्थानं जिंकलेली सभा आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि आज या ठिकाणी जे बी कोणी प्रवेश करणार असतील यांना एकच शब्द देतो, तुम्ही कसलंही काही अडचण असू द्या, तुम्हाला निम्म्या रात्रीच्याला आमच्याला फोन करा. माझा फोन उशालाच असतो. आम्ही 100% तुम्हाला, कुणाला घाबरू नका, काळजी करू नका, आम्ही 100% तुमच्याबरोबर आहेत. वेळेचं बंधन असल्यामुळं मी समजून घेणारा माणूस आहे, कारण लोक पण निघून चालेत, म्हणून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक किरण नाना पाटील 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. यानंतर मिरजगाव नगरीमधले धक्कादायक प्रवेश होतील. सर्वांना विनंती आहे आपण जागेवरती थांबावं, बसावं. मी 2 मिनिटांमध्ये उरकणार आहे. 20 तारखेला येऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहितदादा पवार यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण जमलोत. 1995 पासून ते 2019 पर्यंत या ठिकाणी भाजपचं आमदार होता आणि 19 मध्ये परिवर्तन झालं. आपल्याला सुवर्ण योग आहे की खासदार आपलेत आणि आता आमदारही आपले करायचे आहेत. नागपूरपासून तर मुंबईपर्यंत आणि नंदुरबारपासून तर सोलापूरपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र पेटलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार हे 23 तारखेला येणार आहे आणि 26 तारखेला या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार आहे. काँग्रेसबद्दल काही चर्चा होत्या. आमची भांडणं घरातली होती, आमचा वाद घरातला होता. आम्ही दादाबरोबर बसलो, आमचं म्हणणं मांडलं आणि दादांना एकच विनंती केली की वर्षातून एकदा फक्त आम्हाला चहा प्यायला बोलवत जा. दादा बरोबर आहे ना? या ठिकाणी वर्षातून एकदा आम्हाला मात्र चहा प्यायला बोलवा. या ठिकाणी काँग्रेस ताकदीने या ठिकाणी काम करेल. मी सांगेल या ठिकाणी निमगाव पासून अनिल राव असतील, खांडवीपासून आमचे किशोर भाऊजी असतील, पलीकडून टाकळी चिंचोलीकडून आम्ही सगळेजण असू आणि मिरजगावमध्ये या ठिकाणी मग अमृतजी आहेत, गुलाबजी आहेत, आमचे वंदनजी आहेत. या सर्वांनी निवडणुकीमध्ये
पहिलं बूथ आपलं मिरजगाव गटाचं आहे. पहिली ब्रेकिंग न्यूज आली पाहिजे की या ठिकाणी रोहितदादा पवार हे प्रचंड मताने लीडवर आहेत, कारण पहिलं बूथ निमगाववर नाही आणि आपला गट संपेपर्यंत या ठिकाणी 2 राऊंड होणार आहेत. त्या दोन्ही राऊंडमध्ये या ठिकाणी आपलं प्रचंड लीड पाहिजे एवढं या निमित्ताने सांगेल. आणि भूमिपुत्राविषयी दादा जरा एक शब्द बोलेल. सगळीकडे चर्चा चालली भूमिपुत्र भूमिपुत्र भूमिपुत्र. मी एकच सांगेल, आता जागतिकीकरण झालंय, भूमिपुत्र हा विषय संपलाय. या ठिकाणी इम्पॉयसीच्या मालकीन सुधा मूर्ती यांचे जावई हे भारतीय वंशाचे आहेत आणि ते इंग्लंडचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणजे पंतप्रधान आहेत ते. आणि त्यांचं नाव आहे या ठिकाणी ऋषी सुनक. आणि म्हणून या ठिकाणी जर आपल्या भारतातला माणूस जर इंग्लंडमध्ये जाऊन पंतप्रधान होत असेल तर या ठिकाणी मला वाटतं भूमिपुत्र हे सगळे विषय फेल आहेत. आपण याच्यावरती चर्चाही केली नाही पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला आपण 3 नंबरच्या बटन पुढचं बटन दाबावं आणि रोहितदादाला प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं एवढं या निमित्ताने सांगेल. आणि पुनश्च आणखी एकदा सांगेल की 23 तारखेला विजय हा आपलाच आहे आणि 26 तारखेला पहिल्या कॅबिनेटमध्ये आपला नंबर लागावा एवढी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय यशवंत गोसावी अगदी थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये भावना व्यक्त कराव्यात. महाराष्ट्राचं कुलदैवत, मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर एक गोष्ट कळते. तुमचे चेहरे सांगतायत की आम्ही दादांना एक नाही एक जण 50-50 मतदान आणून देऊ, पण आता भाषण जरा थांबवा. बरोबर आहे, ही गोष्ट आम्हाला कळते. पण अगदी 5 मिनिटं तुमचे शेवटचे घेतो. खास नाशिकवरून मी तुमच्या सगळ्यांकरता आलोय. सगळ्यांची भाषणं ऐकली, जरा आमचं 5 मिनिटं जरा ऐका. इथं येत होतो आणि येत असताना बायकोचा फोन आला. बरेच दिवस झाले, म्हटलं प्रचार 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 चाललाय तुमचा, घरातलं पाणी प्यायचं, पाण्याचं मडकं फुटलंय, मडकं काही सापडत नाही, मडकं घेऊन या म्हटलं. येताना शोधता शोधता नगरपर्यंत आलो. नगरपर्यंत इकडे मिरजगावला येताना हायवेच्या बाजूला एक मडकवाला दिसला. मडकेवाल्याजवळ थांबलो. त्याला विचारलं मडकं केवढ्याला दिलं? तो म्हटला एवढ्या एवढ्या रुपयाला आहे. मी म्हटलं मडकं चांगलं आहे का? तो म्हटला अगदी एकदम टळक कडक मजबूत आहे रोहित दादांसारखं. मी म्हटलं रोहित दादाचा काय संबंध आहे इथं? तो याला म्हटलं मडकं चांगलं आहे का ते सांग. म्हटलं हो एकदम चांगलं आहे. म्हटलं फुटणार नाही ना? तो म्हटला फुटेल कसं? फुटायला काय ते का अजित दादा आहे का? म्हटला राज्यातली परिस्थिती काय आहे समजून घ्यावी लागेल. या मिरजगाव मध्ये आलो, बऱ्याच वेळापासून आलो. आल्यानंतर बराच प्रवास करून आलो आणि मगाशी मला कोण बोललं मला माहित नाही, पण मिरजगाव मध्ये कर्जत जामखेड मध्ये एक विचार फिरतोय. येताना पलीकडे एक चहाची टपरी आहे, त्या बाबाचं नाव मला माहित नाही. ड्रेस घातला होता, मला विचारलं कुठून आलेत? म्हटलं नाशिक कडून आलो. इकडे कुठं चाललेत? म्हटलं एक जरा काम आहे सोयरिकीचं, तेवढ्या करता आलो. तो आपण कशाला सांगावं आपण कशाला आलोय? त्याला विचारलं बाबा काय वातावरण आहेत? बाबा म्हटले आतापर्यंत कर्जत जामखेडला मिरजगावला एकच आमदार मिळत होता, इथून पुढे आमचं नशीब उजळणार आहे, आम्हाला 2-2 आमदार मिळणार आहेत. मी म्हटलं बाबा एका मतदारसंघाला एकच आमदार असतो, 2 कसे मिळतील? ते म्हटले आमचे शिंदे साहेब विधान परिषदेमध्ये राहणार आणि रोहित दादा विधानसभेमध्ये जाणार. 2-2 आमदार. मला राहवलं नाही. मी त्यांना विचारलं अहो म्हटलं सगळीकडे टीव्हीला बातम्या आहेत काय की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक आहे, म्हणजे फडणवीस साहेब येणार रोहित दादाला घेरणार, अजित दादा येणार रोहित दादाला घेरणार, एकनाथराव शिंदे येणार अजित दादांना घेरणार. सगळी माणसं एकट्या रोहित दादाला घेरायचा प्रयत्न करतायत. चहा विकणारा बाबा हुशार होता, त्यानं सांगितलं बाळा तुला अनुभव कमी दिसतो. म्हटलं काय? म्हटले अरे 1 आणि 2 आणि 3 काय 100 लांडगे जरी एकत्र आले तरी ते एका वाघाची शिकार करू शकत नाहीत. नाही काय परिस्थिती आहे आज? तुम्ही आम्ही या मतदारसंघामध्ये बोलतोय. 5 वर्षापूर्वी कर्जत जामखेड मतदारसंघाची ओळख काय होती? या मतदारसंघाची अवस्था काय होती? इथं सांगितलं जायचं काय रस्त्याचा प्रश्न सोडवतो,
इथं सांगितलं जायचं जाती जातीवरून वाद निर्माण केले जायचे. 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोनाची गेली आणि 3 वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास करायचं काम आदरणीय रोहित दादांनी केलंय. या मतदारसंघात दळणवळणाचे प्रश्न असतील, या मतदारसंघामध्ये MIDCचा यम सुद्धा कोणी काढत नव्हतं. इथल्या तरुणांकरता MIDC करता आंदोलन करायचं आणि ती MIDC जी येते ना त्याचं सर्वस्वी श्रेय हे आदरणीय रोहित दादा पवार यांचं आहे. हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागेल. कारण समोरच्या उमेदवाराची अवस्था अशी आहे. दिवाळीचं माहिती आहे तुम्हाला, दिवाळी आली का एक जाहिरात येते दादा, कोणती? उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. बरोबर आहे. मोती साबण जसा दिवाळीतून एकदा येतो तसं निवडणुका आल्या की समोरचे उमेदवार एकदा येणार आणि दिवाळीच्या काळामध्ये जसे निवडणुकीच्या काळामध्ये छान छान करणार, जातीपातीच्या गप्पा मारणार. पण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रभरामध्ये आम्ही प्रचाराकरता फिरतोय. महाराष्ट्राचा आजचा मूड काय आहे? बालेवाडीमध्ये अमित शहा आलेत आणि बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये उभं राहून अमित शहा म्हणतायत काय? शरद पवार साहब भ्रष्टाचारों के सरगना है, म्हणजे सरदार है. आणि बाजूला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांच्याच बाजूला बसलेला. आणि अमित शहा पुढे म्हणतात की पवार साहब ने महाराष्ट्र के लिए क्या किया. अरे पवार साहेबांनी काय केलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये उभं राहून तुम्ही बोलतायत ना, ते बालेवाडीचं स्टेडियमच आदरणीय शरद पवार साहेबांनी बांधलंय. हे त्यांना आम्हाला ठणकावून सांगावं लागेल. पण मला वाईट त्या अमित शहाचं वाटलं नाही. मला वाईट वाटलं बाजूला बसलेल्या अजितदादांचं, मला वाईट वाटलं बाजूला बसलेल्या वळसे पाटील साहेबांचं, मला वाईट वाटलं बाजूला बसलेल्या धनंजयराव मुंडेंचं. अरे काय कमी केलं पवार साहेबांनी तुम्हाला? काय कमी केलं? आमदार पाहिजे आमदार केलं, खासदार पाहिजे खासदार केलं, मंत्री पाहिजे मंत्री केलं, हवं नको पाहिजे ते सगळं दिलं. आणि एवढं सगळं दिल्यावर सुद्धा 84 वर्ष वयाच्या योद्ध्याच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसायचं काम केलंय ना. महाराष्ट्रातली जनता तुमची गद्दारी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास हा तुम्हा आम्हाला आहे, हा तुम्हा आम्हाला विश्वास आहे. माझ्या भावंडांनो, समोर मी जेव्हा बघत होतो ना, सगळ्या मिरजगावमध्ये एवढी मोठी सभा या चौकात आतापर्यंत कधी झाली आहे का? मी येता येता विचार एवढी मोठी सभा म्हणजे पहिल्यांदा एवढी मोठी सभा होतीये. खाली तर भरलंच आहे, वरती सुद्धा पॅक आहे. एवढी मोठी सभा ही पहिल्यांदा या मिरजगावच्या मातीमध्ये होतीये. आणि ही सभा होत असताना खऱ्या अर्थानं माझी तुम्हाला विनंती आहे, ज्यावेळी 20 तारखेला मतदानाला जाल ना, आज राज्यामध्ये परिस्थिती काय आहे? सदाभाऊ खोत नावाचा कोणतरी एक भाजपचा आमदार येतो, 84 वर्ष वयाच्या असणाऱ्या पवार साहेबांवरती हा माणूस काहीतरी शब्दामध्ये वाईट बोलतो. अरे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की समोर ज्या पांढऱ्या टोप्यांमध्ये आमचे बापाच्या वयाची माणसं बसली आहेत ना, या पांढऱ्या टोप्या ज्या आहेत ना, या पांढऱ्या टोप्या भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या पांढऱ्या टोप्या नाहीत. या पांढऱ्या टोप्या निष्ठेच्या आहेत, या पांढऱ्या टोप्या विचाराच्या आहेत. या पांढऱ्या टोप्या अविरतपणे मागची 55 वर्ष पवार साहेबांवर प्रेम करणारे आहेत. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये येणारं सरकार हे पवार साहेबांच्याच विचाराचं असणार आहे, उद्धव साहेबांच्या आदरणीय राहुल गांधींच्या विचाराचं असणार आहे. अनेक शिवसैनिक माझे बांधव या ठिकाणी भाषण करत होते. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या शिवसैनिक बांधवांना माझी विनंती आहे की ज्यावेळी मतदानाला जाल ना, त्यावेळी विचार करा, महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं काय काळामध्ये कधी बघितला नाही. अरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राला सांभाळायचं काम हे उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. त्या उद्धव ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावरून बाहेर काढलं गेलं ना, तो दिवस आठवा आणि मग मतदानाला जा. काल परवा उद्धव साहेबांची बॅग चेक करायची काम झालं. एकनाथ शिंदेची बॅग चेक केली का? अजितदादांची बॅग चेक केली का? देवेंद्र फडणवीसांची बॅग तुम्ही चेक केली का? फक्त उद्धव साहेबांची बॅग चेक केली. अरे उद्धव साहेबांची बॅग काय चेक करता? इथल्या प्रत्येक शिवसैनिकाची छाती चेक करा. छाती फाडली ना तरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच सापडतील. इतकी निष्ठावान सगळी माणसं आहेत. पण मला वाईट वाटतं देवेंद्र फडणवीसांचं. दादा, देवेंद्र फडणवीस परवा भाषणात बोलले, मी आलो, मी पुन्हा आलो, मी पुन्हा आलो. एकटा नाही आलो, 2 पक्ष फोडून आलो. अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा अभिमान कसला बाळगता? शिवसेना कोणाची? शेमडो पोरग सांगेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. राष्ट्रवादी कोणाची? पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांची. आणि या 2 मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष हे फोडायचं काम जर तुम्ही करत असाल तर इथली जनता मातीत गाडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि ज्यावेळी तुमच्या हातामध्ये मुद्दे नाहीत ना, त्यावेळी हिंदू मुस्लिम, हिंदू आमचा आहे, मुसलमान बांधव सुद्धा आमचा आहे. योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशामधून मालेगावमध्ये येतात आणि भाषण करतात काय, बटेंगे तो कटेंगे. अरे नाही, बटेंगे तो कटेंगे नाही, हा महाराष्ट्र आहे. इथं म्हटलं जातं काय, बचेंगे तो और भी लढेंगे. हा आमचा इतिहास आहे. इथं हिंदूही आमचा आहे, मुसलमानही आमचा आहे. परवा पुण्यामध्ये धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी भाषण केलं. ते म्हटले आम्ही आदिवासी राष्ट्रपती दिल्या द्रौपदी मुर्मू, आम्ही दलित राष्ट्रपती दिलेत रामनाथ कोविंद, आणि या समाजांचा गौरव केला. मला त्यांना प्रश्न आहे, तुम्ही म्हणतात ना आदिवासी राष्ट्रपती तुम्ही दिले, मग आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही राष्ट्रपती पदावर घेतलं. मग ज्यावेळी राम मंदिराचं उद्घाटन केलं, भारतातल्या 3000 सेलिब्रिटींना बोलवलं, त्यावेळी आदिवासी राष्ट्रपती असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं आमंत्रण का दिलं नाही, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल. तुम्ही म्हणतात ना आम्ही रामनाथ कोविंद दलित राष्ट्रपती केले, मग ज्यावेळी राम मंदिर राम आमचं आहे, आमचा शेतकरी रामराम म्हटल्याशिवाय आमची सकाळ होत नाही, पण तुम्ही म्हणतात ना की आम्ही रामनाथ कोविंदांना दलित मुख्यमंत्री राष्ट्रपती केलं, मग ज्यावेळी राम मंदिराचा शिलान्यास केला त्यावेळी तुम्ही दलित राष्ट्रपती असणाऱ्या रामनाथ कोविंदांना त्या कार्यक्रमाला का बोलावलं नाही, याची उत्तर ही तुम्हा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये द्यावी लागेल. आणि तेवढ्या करता म्हणजे तुम्हाला विनंती आहे, आज इथं काही सभा झाल्यात आणि सांगितलं गेलं की विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केलं. म्हटलं काय की संविधान बदलायबद्दल आम्ही कधी बोललोच नव्हतो. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला. अरे ओबीसीचं मंडल आयोगाचं आरक्षण आलं त्यावेळी त्या मंडल आयोगाला विरोध करायचं काम एक कमंडल यात्रा काढून भारतीय जनता पक्षानं केलं. मराठा आरक्षणाला विरोध करायचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाची विरोध करायचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. मुस्लिम आरक्षणाला ताष्टात ठेवायचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजायचं काम हे भारतीय जनताच्या पक्षाच्या माध्यमातून चालू आहे. आणि या गोष्टीला इथली जनता थारा देणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. बोलण्यासारखं बरंच होतं पण वेळ बराच झालाय, त्यामुळे थांबलं पाहिजे. बोला रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर अगदी थोडक्यामध्ये फक्त शुभेच्छा व्यक्त करायच्यात. स्टार प्रचारक कविताताई म्हात्रे, साहित्यिक यांना विनंती आहे. मी सावित्री बोलतोय. जगाच्या समोर सावित्रीबाईंचं चरित्र ज्यांनी जिवंत ज्वलंत उभा केलं, टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. त्यांना विनंती आहे फक्त शुभेच्छा व्यक्त कराव्यात. जातीपातीचे तुरुंग करून हजारो वर्षापासून ज्यांना तुरुंगात खितपत ठेवलं होतं, त्या बहुजनांना तुरुंगाच्या बाहेर काढण्यासाठी नवविचाराचे सुरुंग पेरणाऱ्या सर्वच महामानवांना मी अभिवादन करते. आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व रोहितदादांच्या प्रचारासाठी आपण एवढ्या मोठ्या गर्दीने इथं आहात. वर इथं ग्रामपंचायतीच्या इमारतीवर इथंही आहात आणि सर्वकडे आहात. एवढी मोठी सभा, खरं तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की एवढंच जाणवतंय की येत्या 23 तारखेला गुलाल आपलाच आहे. मला 2च मिनिट दिलेत दादा, पण मला महत्त्वाचं हे बोलायचं आहे की गेली हिशोब करायचं आहे त्यांना. हिशोब विरोधकांना गेली 10 वर्ष ते सत्तेत होते, 5 वर्ष ते आमदार होते आणि 5 वर्ष 12 खात्याचे मंत्री होते. अरे दादा फक्त 5 वर्ष साधे आमदार होते. हिशोबाला जर बसायचं असेल तर त्यातलं 2.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती आणि राहिलेल्या 2.5 वर्षात 2 वर्ष कोरोना होता आणि फक्त 6 महिने आधी रोहित दादा सत्तेत होते. मला सांगा या 6 महिन्यामध्ये 6,000 कोटीचं काम रोहित दादांनी या मतदारसंघात टाकले. अरे हिशोबच तुम्हाला करायचा आहे तर हिशोब हा करा की जेव्हा दुष्काळ पडला होता 2013ला, तेव्हा इथली जनता गेली आणि म्हणाली आमच्या गुराढोराचं काय करायचं. तेव्हा काय म्हणाले होते, रामभाऊच म्हणूया ना, आम्ही बहिणी आहे. आता लय त्या भावांचं लय पेव फुटलंय सगळ्या महाराष्ट्रात. सगळेजण भाऊ देवा भाऊ नाता भाऊ, आणखीन कुठला भाऊ. परवा जळगावमध्ये गेले होते, तिथं गिरीश भाऊ, आता हे रामभाऊ ही माणसं जेव्हा गुरढोर घेऊन दुष्काळात आली तुमच्याकडं, तेव्हा काय म्हणाले होते, गुरढोळ पाहुण्या रावळ्या कर पाठवा. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं हे सगळं. ह्याला म्हणतात का भूमिपुत्र. काय म्हणाले होते, आम्हाला पोलीस स्टेशन उभं करायचं, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मागितलं होतं. बरोबर का? मी इथली नाही. काय म्हणाले गृहमंत्री, बघा रामभाऊ गृहमंत्री होते. काय म्हणाले, क्राईम रेट वाढवा. वा रे पट्ट्या, असं असतो काय भूमिपुत्र? काय तुम्ही ह्या जामखेड आणि ह्या कर्जत मतदारसंघात
क्राईम रेट वाढवायला असतो का भूमिपुत्र? भूमिपुत्र काय असतो? भूमिपुत्र म्हणजे या धरणी माईची माती कपाळाला लावतो आणि त्या मातीचा आणि त्या मातेचा स्वाभिमान सांभाळून तिच्या लेकराची सेवा करतो, तो भूमिपुत्र असतो, तो रोहित दादा असतो. ह्याला भूमिपुत्र म्हणतात. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्यानं तिन्ही लोकी लावावा झेंडा. अरे तिन्ही लोकात झेंडा लावावा, असं हे नेतृत्व तिन्ही लोकात झेंडा लावणार. अरे तुम्ही काय कामं केली आहे जनता सांगेल. अरे रोहित दादांनी दवाखाने उभे केलेत, 3 उपजिल्हा रुग्णालय, 6,000 कोटी कशाला म्हणतात. शेवटचा एक मुद्दा मला सांगायचा आहे. शिवफुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. याच इथं सिसोदिया साहेबांना बोलून रोहित दादांनी शाळा उभं केली 5 कोटी टाकून, बरोबर आहे का? आणि हे बीजेपी वाले महाराष्ट्रातल्या 16,000 शाळा बंद करतायत. 16,000. शिक्षणानं शहाणपण येतं माणसाला. तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो. शिक्षणानं शहाणपण येतं, हे शिक्षण थांबवलं जातं. सावित्रीबाई फुले म्हणतात, शिक्षणानं येते मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा. हे शिक्षण बंद करायचा डाव टाकला जात आहे. माझ्याकडे 2च मिनिट आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा ओबीसी आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिलं, 2014 नंतर कुणालाच आरक्षण मिळालेलं नाही. आरक्षण मुक्त भारत हा या बीजेपीचा आणि RSSच्या पिल्लावळीचा अजेंडा, एवढं लक्षात असू द्या. आदरणीय पवार साहेबांनी भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसीना आरक्षण दिलं. आज इम्पिरिकल डाटा नसल्यामुळं, मोदींनी तो स्वतःकडे लपवून ठेवल्यामुळं माझ्या बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं इलेक्शन होत नाही. शेवटी एवढंच सांगते, ह्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलोय. शिवपुलू शाहू आंबेडकरांची विचारधारा आम्ही सांगतो आणि आमचे हे सगळे बाप आहेत वैचारिक. आणि यांचे जर कुणी अपमान करणार असेल तर यांना ह्या बीजेपी वाल्यांनी त्यांच्या सगळ्या पिल्लावळींना आणि खोकेबाजारांना आम्हाला जागा दाखवावी लागेल. एवढंच सांगते की जेव्हा राज्यपाल कोश्यारी होते आणि बीजेपीचं सरकार होतं, तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना काय म्हटलंय की एवढ्या लहान वयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले काय करत असतील. आम्हाला काहीच वाटणार नाही का? आमच्या अस्मितेला काहीच वाटणार नाही का? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, भ्रष्टाचार झाला आणि सावित्रीबाईंच्यावर चिखल टाकला गेला. पोर्टलमध्ये असं लिहिलं होतं की सावित्रीबाई फुले शाळा चालवतात मुलींची, ती याच्यासाठी की इंग्रजांना मुली पुरवायला. आम्हाला जर खरंच महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र धर्माची अस्मिता असेल तर आमच्या महामानवांचा ज्यांनी अपमान केलाय त्यांना आम्हाला जागा दाखवावी लागेल. आणि एवढंच सांगते, खऱ्या अर्थानं जे भूमिपुत्र आहेत रोहित दादा, येणाऱ्या 20 तारखेला एवढं मतदान करा. चंद्रमाजे आलांचन मार्तन जे तापणे ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होऊ. चंद्राची डाग असतो आणि सूर्याची आग असते. डाग नसलेल्या चंद्रासारखी आणि आग नसलेल्या सूर्यासारखी जी माणसं असतात ती आपल्याला हवीशी वाटतात. असं हे नेतृत्व ह्या कर्जत आणि जामखेडच्या ओटीत आलेलं आहे. ह्या नेतृत्वाला जपा, तुमच्या लेकरासारखं जपा, तुमच्या भावासारखं जपा. कारण येणाऱ्या काळामध्ये रोहित दादा मुख्यमंत्री असणार आहेत. तुमचं मत नामदाराला असेल पण 2029ला ते मुख्यमंत्र्याला असेल. कारण पुऱ्या महाराष्ट्राचा राज्यकारभार या कर्जत आणि जामखेड मतदारसंघातून चालणार आहे. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज आपल्या मिरज गावमध्ये जी प्रचाराची सभा होत आहे, या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, सर्व पक्षाचे नेते, पत्रकार, उशीर होऊन सुद्धा इथं उपस्थित असणारे सर्व या भागातले स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांनी मनोगत व्यक्त केलेला आहे. बराच वेळ झालेला आहे, भुका लागलेल्या असतील. तर मी 2-3 मिनिटांमध्ये मी फक्त आव्हान करणारे, विनंती करणारे आणि माझं भाषण त्या ठिकाणी मी थांबवणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये
आपण वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये विकास केलेला आहे. आरोग्यावर काम केलं, शिक्षणावर काम केलं, महिला सबलीकरणावर काम केलं, नोकरीवर काम केलं, पिण्याचं पाणी असेल, शेती असेल, या विविध क्षेत्रामध्ये आपण काम केलं. त्याचं मुख्य कारण असं की जेव्हा इलेक्शन मी लढलो 2019ला, तेव्हा तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला, प्रेम दिलं आणि मताच्या माध्यमातून मला निवडून दिलं. या महाराष्ट्रामध्ये जी काय माझी ओळख असेल ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. आपण ज्या भागामध्ये आहोत तिथे आपण उपजिल्हा रुग्णालय आणलं. या महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेड एकुलता एक मतदारसंघ आहे जिथं 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि ते तिन्हीच्या तिन्ही उपजिल्हा रुग्णालय हे आपण आणलेले आहेत. इथं बस स्टँड आहे, बस स्टँडला आपण अस्त्रीकरण केलेलं आहे. त्याच्याचबरोबर या शहरामध्ये पूर्वी 8 कोटी रुपयाची पिण्याची पाईपलाईन दिली होती, पण त्याच्यामध्ये वाड्या वस्त्या वगळण्यात आल्या होत्या. गावठाणामध्ये सुद्धा पाण्याची कॅपॅसिटी ही कमी होती. आपलं सरकार आल्यानंतर ती योजना बंद करून, कॅन्सल करून आपण नवीन योजना मंजूर केली, ती सुद्धा 22 कोटी रुपयाची, ज्याच्यामध्ये सर्व वाड्या वस्त्या आपण घेतलेल्या आहेत. तसंच शहरामध्ये सुद्धा 3ऱ्या मजल्यावर पाणी जाईल अशा पद्धतीची व्यवस्था तिथं आपण केलेली आहे. त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठं गोडाऊन बांधलं आहे. ही विकास कामं या मतदारसंघामध्ये आपण केलीत. आणि पिण्याच्या पाण्याची योजना फक्त मिरजगावसाठी नाही, तर या कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केलेली आहे आणि त्याचा फायदा हा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला तिथं होणार आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये मला फक्त 2.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली सत्ता असल्यामुळे, आणि त्याच्यातसुद्धा 1.5-2 वर्ष हे करोनाच्या काळामध्ये गेले. जे काय केलं आपण 8-10 महिन्यामध्ये केलेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं आणि त्याचा अभ्यास केला, गेल्या 5 वर्षामध्ये जेवढं काम झालं आहे ते कदाचित गेल्या 20 वर्षामध्ये सुद्धा झालेलं नाही, एवढं काम आपण इथं केलेलं आहे. विरोधक बोलणारे काही बोलतील की एक विकास दिसत नाही, मग कुठेतरी मला असं वाटतं की हे जे विरोधक आहे ते द्वेषाच्या राजकारणामध्ये आंधळे झालेत. हा जो नॅशनल हायवे तो गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने, प्रयत्नातून आणि पवार साहेबांच्या शब्दामुळे कर्जत आणि जामखेडमध्ये 2 नॅशनल हायवे आपल्याला मिळाले आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना तिथं होतोय. गडकरी साहेबांना आम्ही भेटलो होतो. या भागातल्या शेतकऱ्यांना त्या हायवेवर जो टोल लावला जातोय तो सुद्धा तिथं त्या ठिकाणी कॅन्सल व्हावा याचं पत्र आपण दिलेलं आहे आणि त्याला सुद्धा लवकरच मान्यता मिळेल अशी आजची परिस्थिती आहे. मांदेरीच्या इथं सुद्धा अतिशय पवित्र ठिकाण आहे, तिथं बायपास पाहिजे असं आपल्या सगळ्यांची मागणी होती. ते सुद्धा आपण गडकरी साहेबांना बोललेलो आहे. त्यांचं तसं पत्रसुद्धा आता खालच्या अधिकाऱ्यापर्यंत आलेलं आहे. मिरजगाव शहरामध्ये जो रोड आहे जुना, त्याचंसुद्धा अस्त्रीकरण, चांगला रोड करण्याची जी काही वर्क ऑर्डर आहे ती आपण सर्वांनी मिळून तिथं मंजूर करून आणलेली आहे. त्यामुळे कामावर बोलायचं झालं तर खूप काय बोलू शकतो आणि बराच काय बोलू शकतो, पण वेळ नसल्यामुळे याच्यावर बोलता येणार नाही. मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेल, पुढच्या 8-10 दिवसामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद भाजपकडनं केला जाईल. त्याच्याचबरोबर राम शिंदे सरांना मोठ्या प्रमाणात पैसा हा त्यांच्या पार्टीकडनं आलेला आहे. काही लोकांचा अज्ञास आहे, 20-25 कोटी रुपये हे फक्त या इलेक्शनमध्ये खर्च करण्यासाठी आलेले आहेत. आता एवढा पैसा त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर सुद्धा आज सकाळी माझ्या मोबाईलवर कुणीतरी मला एक फोटो पाठवला आणि त्या फोटोमध्ये कुठंतरी असं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर लोकांनी त्यांना पैसे द्यावेत. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये जर आपण बघितलं, करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी तिथं दाखवली आणि ऐन तोंडावर कुठेतरी लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. म्हणजे बाहेर कुठले कुठले व्यवसाय आहेत ते मी आज आपल्या सर्वांना सांगणार नाही, पण त्यांच्याकडे काय पैशाची कमी नाही हे शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे हे जे काय चालले ते फक्त नाटक आहे. मला तर असंही वाटतं की 18 तारखेला त्यांची जेव्हा सांगता सभा असेल त्या सभेमध्ये राम शिंदे सर कदाचित आपल्या सगळ्यांना भावनिक करण्यासाठी डोळ्यातून भरभरून तिथं
पाणी काढतील अशी सुद्धा परिस्थिती येऊ शकते. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये जी व्यक्ती आपल्याला भेटली नाही, करोनाच्या काळामध्ये घरी बसली, पत्रकारांनी विचारलं करोनाच्या काळामध्ये राम शिंदे सर तुम्ही कसा टाइम घालवता, ते म्हणाले की टाइमपास करण्यासाठी मी किशोर कुमारची गाणी ऐकतो. आणि त्यावेळेस आपण काय करत होतो, लोकांची सेवा देत होतो. करोनाचा काळ होता, ऑक्सिजन मिळत नव्हतं, बेड मिळत नव्हतं. कर्जत जामखेडमध्ये 28,000 लोकांना आपण करोनाच्या काळामध्ये सेवा दिली, औषध दिलं, ऑक्सिजन दिलं. त्यावेळेस हे महाशय घरी होते. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं लंपीचा रोग आला, हे महाशय घरी होते, त्यांचं सरकार होतं, पण तरीसुद्धा कुठेही शेतकऱ्याला मदत केली नाही. आपण स्वखर्चातून 1,00,000 डोसेस हे विकत घेतले आणि 1,00,000 जनावरांना तिथं लसी दिल्या. म्हणजे आपले जे मंत्री आहेत त्यांचा मतदारसंघ जेव्हा 40% होता, तेव्हा कर्जत जामखेड हा मतदारसंघ 100% लसीकरण आपण करून घेतलं होतं. दुधाच्या अडचण आली, आपण आंदोलन केलं, त्यासाठी आपण भांडलो. अधिवेशनामध्ये सुद्धा जर तुम्ही व्हिडिओ बघितले, त्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याची बाजू तिथं मांडलेली आहे. आणि हे मांडल्यानंतर भांडल्यानंतर मग कुठेतरी सरकारली 5 रुपयाची जी योजना आहे ती पुढं कुठेतरी त्यांनी चालू ठेवली. ठीक आहे, काही शेतकऱ्यांना मिळतं, काही शेतकऱ्यांना मिळत नाही, पण त्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करू. आपण त्या बाबतीत निश्चिंत राहा. जेव्हा दुष्काळ पडला, पाणी कमी होतं, सरकार भाजपचे होतं. राम शिंदे सर हे भाजपचे मागच्या दरवाजाने झालेले आमदार आहेत. मग तुमचं सरकार असताना आमच्या इथं असणाऱ्या माता भगिनींना आणि घरापर्यंत लोकांना आणि मुख्य जनावरांना पाणी जेव्हा कमी पडत होतं, तेव्हा तुम्ही कलेक्टरशी बोलू शकला असता आणि तिथं टँकर वाढवून घेतले असते. पण ते तुम्हाला काही जमलं नाही, कारण तुमच्यात कदाचित दानत नाही आणि लोकांच्याबद्दलची तुमची जी आपुलकी आहे ती कुठेतरी हरवली असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण पाठपुरावा केला, सरकार जिथं कमी पडलं तिथं आपण सरकार झालो आणि 250 ते 300 टँकर आपण कर्जत जामखेडमध्ये चालू ठेवले आणि शेवटच्या घटकापर्यंत आपण पाणी पोचवलं, ते सुद्धा स्वच्छ. आणि कुठलाही भेदभाव न करता कुठल्या समाजाच्या घरी ते पाणी चालले, कुठल्या जाती धर्माच्या घरी ते पाणी चालले. एखाद्या गावामध्ये मला मतदान कमी झालं असेल तरी त्या मतदारसंघामध्ये नाही तर त्या गावामध्ये त्या बूथवर आपण पाणी दिलेलं का? कारण का माणुसकी जपणं हे लहानपणीपासून आम्ही सगळ्यांनी शिकलं आहे आणि त्याच अनुषंगाने या कर्जत जामखेडमध्ये काम केलं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. भेदभाव करू शकलो असतो, भेदभावाचं जातीपातीचं नाही तर गटाटटाचं राजकारण करू शकलो असतो. पण मला आपल्या सर्वांना विचारायचंय की जेव्हा राजकारणी लोक जातीवर राजकारण करतात, भेदभावावर राजकारण करतात, तेव्हा सामान्य लोक म्हणून आपल्या हातामध्ये काय येतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये जेव्हा आपल्या विचाराचं सरकार होतं, तेव्हा पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. त्याच्यामध्ये न जात बघितलं, धर्म बघितली, फक्त आमचा शेतकरी बघितला आणि त्या शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. जेव्हा केव्हा तिथं दुष्काळ पडायचा तेव्हा आपण चाऱ्या छावण्या चालू करायचो, जनावरांची काळजी घेतो. पण या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं, दुष्काळ असताना सुद्धा या राज्यामध्ये एक सुद्धा चारा छावणी तिथं सुरू झाली नाही. का? परिस्थिती बरी होती, आपल्या जनावरांना चारा होता, पाणी होतं नव्हतं, पण सरकारने तुम्हा सगळ्यांना गृहीत धरलं होतं. काय नाही, कुठं जात नाही, त्यांना पैसा दिला, त्यांचा स्वाभिमान विकत घेतला तर होते असं भाजपला तिथं वाटत होतं. मी तुम्हा सर्वांना विचारतो की अशा पद्धतीने या सरकारने जर दुजाभाव केला असेल, जर आपल्या या भाजपच्या सरकारने जर तिथं शेतकऱ्याची काळजी घेतली नसेल, जनावरांची काळजी घेतली नसेल, तर याचं उत्तर या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी द्यायचं का नाही द्यायचं? अहो, इलेक्शन आलं की गौ मातेला राष्ट्रमाता तिथं तुम्ही करून दाखवलं, हरकत नाही, आम्ही स्वागत करतो. पण हीच आमची गौ माता जेव्हा उन्हाळा होता, दुष्काळ होता, चाऱ्यापासून वंचित होती, पाण्यापासून वंचित होती, तुम्हाला त्यावेळेस काळजी घेऊशी वाटली नाही. त्यावेळेस मात्र तुम्ही दुर्लक्ष केलं आणि लोकसभेला या महाराष्ट्राची जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आल्यानंतर तुम्ही खडबडून जागे होता आणि मग विविध योजना तुम्ही तिथं आणता. याच्यावर एवढंच कळतं की तुम्हाला फक्त तुमची लाडकी खुर्ची पडली, बाकी तिथं काही पडलेलं नाही. मग घाई गडबडीने त्यांनी योजना आणल्या. आमच्या माता भगिनीला 1500 रुपये महिन्याला त्यांनी सुरू केले, काय हरकत नाही, आम्ही त्याचा विरोध केला नाही. पण मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, सगळ्या माता भगिनींना सांगतो
की महाविकास आघाडीचं सरकार या 12 दिवसामध्ये येणार आहे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये 1500 3,000 रुपये प्रति महिना हे या माता भगिनींना आपण तिथं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देणार. पण त्याच्याच बरोबर आमच्या शेतकऱ्यांना जो हमी भाव मिळत नाही, कपाशीचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडलेत, कांद्याचा भाव वाढायला लागतो, तर हे भाजप सरकार अचानक एक्सपोर्ट बंद करून टाकतं आणि 10-10, 20-20 रुपयाले भाव पडलेले आपण सगळ्यांनी तिथं बघितलेत. अहो 10 रुपयाला जर भाव पडला तर किती रुपयाचं आपल्या सगळ्यांचं नुकसान होतं. जर समजा आपल्या शेतामध्ये 10 टन कांदा निघत असेल, 10 रुपये पडले तरी 1 लाख रुपयाचं नुकसान एका एकरात एका शेतकऱ्याचं होतं. मग भाजपली आपल्या सगळ्यांचं 1-2 लाखाचं नुकसान केलंय आणि ते आपण विसरून जायचं. अहो आदरणीय पवार साहेबांना कृषी मंत्री असताना एक साधा फोन एखाद्या शेतकऱ्याला, कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर केला ना त्या काळामध्ये की साहेब कांद्याचे भाव पडलेत काहीतरी करा, पवार साहेब त्या शेतकऱ्याला मान देत. तो कुठल्याही भागातला असला पण तो आपला शेतकरी लगेच कॅबिनेट बैठक घ्यायची, लगेच निर्णय घ्यायचे आणि कांद्याचे भाव जर पडत असतील तर तिथल्या तिथं थांबायचे आणि तिथं भाव वाढायला लागायचे. हे आपले पवार साहेब होते आणि त्यांचा तो त्या ठिकाणी विचार होता. कुठल्या प्रकारचा भेदभाव तिथं केला. दुधाचे भाव पडले तर भारतातून या महाराष्ट्रातून सगळी दूध पावडर घ्यायची आणि भारताच्या बाहेर टाकून द्यायची, नाही तर बाहेर टाकून द्यायची आणि त्याच्यामुळे काय होत होतं तर आपले भाव इथं वाढत होते. काय केलं या भाजपच्या सरकारने दुधाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, जी काय पिकं आपल्या शेतामध्ये आहेत फक्त भेदभाव केला, बाकी काय केलं नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवर हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणार आहे का. अहो तिथं आपण MIDC आणली, आमच्या आपल्या विरोधकाला असं वाटतं की हे विकासाच्या कामाला कधी काय होत नसतं, मतदान मिळत नसतं. फक्त आपलं गटतट केले, वाद घातला, विष पेरलं की मतदान मिळतं. मला आपल्या सर्वांना विचारायचंय की हे जे विष पेरलं जातं कदाचित ते दररोज पेरलं जात असलं तरी एखादा नेता जर भेदभावाचं राजकारण करत असेल तो फक्त इलेक्शन पुरता येतो. गेल्या 4.5-5 वर्षामध्ये आपल्या विरोधकाला आपण कधी बघितलं का आपल्याला मदत करताना. आता म्हणतायत की महिनाभर मी लोकात फिरतोय, लोकांशी बोलतोय, लय भारी वाटते, आणि जेव्हा लोक अडचणी होते तेव्हा तू लय गार AC मध्ये घरी बसला होता, त्याचं तू काय करतोस. त्यावेळेस तुला लोक कळली नाहीत. अहो ॲडमिशनसाठी पूर्वी मला तुम्ही सांगा, ॲडमिशनसाठी आपण कुठं जात होतो. एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, बारामतीला घ्यायची, पुण्याला घ्यायची. राम शिंदे सर कधी आपले प्रॉब्लेम सोडवत होते का ॲडमिशनचे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कधी कुणी बिल कमी केलं आपलं, एखादं ऑपरेशन करायचे त्यासाठी कधी मदत केली त्यांनी. आणि मग अशा पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे. 14.5 कोटी रुपयाची आपण बिलं कमी केली त्या आपल्या कर्जत जामखेडच्या जनतेची. 10,000 रुपये, 5,000 असो, 10 लाख नाही तर 25 लाख रुपये असो. आपण 13.5 कोटी रुपयाची आपण ऑपरेशनं केली आहेत. डोळ्याची असो, हृदयाची असो, नाही तर कुठलीही ऑपरेशन असो. जो कुठला व्यक्ती येतो त्यांना फक्त मी विचारतो कोणाचं ऑपरेशन आहे. मी न त्यांचं आडनाव विचारतो, न त्यांचं गाव विचारतो, न कुठल्या गावातलं, कुठल्या बूथचं, कुठल्या पार्टीचं काही विचारत नाही. फक्त तिथं असणाऱ्या व्यक्तीला आपली मदत झाली पाहिजे या हेतूतून आजपर्यंत काम केलं. कंपोस्ट बॉक्स दिला, माझ्यावर टीका झाली. अरे मी माझ्या मुलांना देतो, जे माझ्या मुलांना देतो ते कर्जत जामखेडच्या मुलांना द्यायला काय हरकत आहे. अहो कर्जत जामखेडच्या मुलांना आपण फिरतं तारांगण तिथं दाखवलं. प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा फिरतं तारांगण कुठेही नाही. अहो माझी मुलं ज्या शाळेत जातात ना त्या शाळेपेक्षा सुंदर शाळा मिरजगावमध्ये आता आपण जिल्हा परिषदची बांधलेली आहे. अहो आम्ही काय करतो तर आपण विजन दाखवतो, या दिशेने आपल्याला जायचंय. मला सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगायचे, अहो काही लोक येतील तुमच्या कानात बोलतील की हे कसलं काय, असं असतं का, पूर्वी किती भारी होतं. मी एक सांगतो, मी सगळ्या प्रामाणिक आमच्या पदाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे वागलेलो आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान तिथं दिलेला आहे. पण अशी काही लोक असतात त्यांना कितीही मान सन्मान दिला तरी आडबाजूला गेल्यानंतर आमच्या विरोधातच बोलतात, कुडगुड्या करतात, वेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. इलेक्शन आलं चला वाटाघाटी करू. यंदा आम्ही ठरवलेलं आहे की काही झालं तर वाटाघाटी या लोकांबरोबर करायचं नाही, म्हणून त्यांचे प्रवेश पलीकडे चाललेत. जायचं जाऊ द्या, नवीन चेहऱ्यांना संधी देऊ. आम्हाला माहिती आहे या मतदारसंघामध्ये आजची काय परिस्थिती आहे. अहो आमची नाळ ही लोकांशी जुडलेली आहे. लोकांच्या मनामध्ये ध्यानामध्ये आज काय हे आम्हाला माहिती आहे. म्हणून नेते गेले म्हणून आम्ही घाबरत नसतो. आमच्याबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आणि तुम्ही सर्वजण आहात. काय लोक म्हणतात अरे रोहित पवार
पहिल्याच टर्ममध्ये महाराष्ट्रामध्ये फिरायला लागला. अहो फिरतोय त्याचं मुख्य कारण असं, या कर्जत जामखेडच्या लोकांवर माझा विश्वास आहे, या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे. आणि मग आज माझ्या आजोबाला, आमच्या नेत्याला आदरणीय पवार साहेबांना एका कार्यकर्त्याची जरूरत आहे. आणि हा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी खालीचा वाटा जर तिथं उचलत असेल, तर उलट मला असं वाटतं कर्जत जामखेडकरांना एक ते अभिमानाची गोष्ट आहे की इथं तुम्ही सर्वांनी मला ओळख दिली. आणि तुम्ही मला ओळख दिल्यानंतर मला अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी स्वीकारलं. तिथं गेल्यानंतर हजारोच्या सभा होतात. का? कारण का रोहित पवारकडे बघतात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा रोहित पवार फक्त नावामुळे नाही, हा रोहित पवार फक्त कर्जत जामखेडकरांमुळे त्या ठिकाणी ओळखीचं झालेला आहे. आम्ही नाही घाबरत कोणाला. आम्ही वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतोय. इथं पोलीस स्टेशन आणलं, खर्ड्याला पोलीस स्टेशन आणलं फक्त आमदार असताना. ह्याच्या आधी होम मिनिस्टर होते. काय केलं त्यांनी? मगाशी जसं सांगितलं भाषणामध्ये की त्यांनी सांगितलं होतं क्राईम रेट वाढवायला पाहिजे, महिलांवरचे अत्याचार वाढवायला पाहिजे, चोऱ्या वाढवायला पाहिजे, आणि मगच पोलीस स्टेशन मिळतं. जेव्हा आपली महाविकास आघाडी सरकार आली होती 2019ला, मी अधिकाऱ्यासमोर बसलो आणि त्यांनी मला सांगितलं हे होऊ शकत नाही. मी म्हणलं मला नका सांगू हे कसं होऊ शकत नाही, मी एवढंच सांगतो हे झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते करून घेतलं आपण. तसंच कर्जत तालुक्याचा बस डेपो सांगितलं होतं हे होणार नाही. मी म्हणलं होणार नाही हा शब्दच मला कळत नाही. मला आमच्या कर्जत तालुक्याला बस डेपो द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे, आणि ते देण्यासाठी कसं करायचं ते तुम्ही सांगा. 10 दिवसामध्ये त्या फाईलवर लिहिलं गेलं. होणार नाही हे खोडलं, आणि हे होऊ शकतं हे त्या ठिकाणी आपण करून दाखवलं. अहो याच्या आधी आपल्याला श्रीगोंद्यावर अवलंबून राहायला लागायचं, बारामतीला अवलंबून राहायला लागायचं, करमाळ्यावर अवलंबून राहायला लागायचं, नगरवर अवलंबून राहायला लागायला बसेससाठी. आत्ता आपल्या हक्काचं बस डेपो आल्यानंतर आपण म्हणू शकतो बाकीच्या तालुक्याला आमच्या कर्जतवर अवलंबून राहावं लागेल, आपल्या हक्काच्या बसेस त्या ठिकाणी येणार आहे. ह्यासाठी तर आपण काम करतोय. जामखेडला त्याच प्रकारचा विकास आपण केलेला आहे. आपलं हे सीना धरण अनेक वर्षांपासून इथे कैलासवासी निंबाळकर साहेबांनी ते बांधलेलं आहे. पण मी तुम्हाला विचारतो की मी आमदार झाल्यानंतर तिथं 5 TMC पाणी गेल्या 5 वर्षामध्ये आपण त्या बोगद्यातून आणले. तो बोगदा सुद्धा काँग्रेस काळामध्ये झाला होता. आता मी फक्त आमदार होतो आणि आमदार असताना 5 TMC पाणी कुकडीचं आपण या सीना प्रकल्पामध्ये आणलं. आत्ता सुद्धा या वर्षी आपण 2 TMC पाणी तिथं आणलेलं आहे. हे 12 खात्याचे मंत्री होते. काय केलं त्या 12 खात्याचं? लोणचं घातलं. त्यावेळेस 2.2 TMC फक्त पाणी त्या बोसे खिंडीतून आणलं होतं. त्यांना काहीच फरक पडत नव्हता ना. काय करायचंय? निवांत निवडून येतोय, नाही आलं तरी चालते, मुंबईला राहिलं तरी चालते, अशा प्रकारे त्यांचं वागणूक तिथं होते. आणि गेल्या 5 वर्षात तेच केले. फक्त इलेक्शन आल्यानंतर आता उगवलेले आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना मला सुद्धा सांगायचंय की जो कुठला धंदा तुमचा आत्ता होतोय तो धंदा आपल्याला वाढवायचा आहे. पण तो काय असाच वाढवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला शाश्वत पाणी आणायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला MIDC आणायला लागणार आहे. आणि फक्त MIDC आणून चालणार नाही, तर MIDC मध्ये आपल्या कंपन्या सुद्धा आणायला लागणार आहेत. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, या देशामध्ये कोणाच्या फोनवर एखादी कंपनी येऊ शकते, त्या व्यक्तीचं नाव आहे शरदचंद्र पवार. आणि मग या कंपन्या आल्या, ही MIDC आली तर उलाढाल वाढणार आहे. उलाढाल वाढली तर व्यापार वाढणार आहे. त्यामुळे इथं जे काही 4 टाळकी येतील आणि म्हणतील हे असं नाही, तुम्ही पारंपरिक भाजपचे मतदार आहोत, त्यांना सांगा भाजपचे मतदार आम्ही होतो, आता आम्हाला आमच्या कुटुंबाचं पडलंय आणि आमच्या पोरांच्या भविष्याचं पडलंय आणि या परिसराच्या विकासाचं पडलंय आणि आम्हाला विकासालाच मतदान करायचंय. तुतारी वाजवणारा माणूस याच्याच पुढं आम्ही बटन दाबणार, हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे. शेवटी मला सांगायचं, काही 30 गावं आहेत जी पाण्यापासून वंचित आहे. जामखेड तालुका अख्खा पाण्यापासून वंचित आहे. मी त्याच्यासाठी पाठपुरावा करून कर्जत आणि जामखेड म्हणजे कर्जतचे 30 गावं आणि जामखेड अख्खा तालुका, त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना, त्याच्यासाठी सर्वे राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे, केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की 100% आपल्याला अतिरिक्त पाणी या 30 गावासाठी आणि अख्ख्या जामखेड तालुक्यासाठी तिथं मिळू शकतं. आणि आपल्या या सीना प्रकल्पासाठी आपण तिथून डिंबे ते माणिकडो जो बोगदा तिथं केला होता, तिथं आंबेगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय न होता तिथून तो पाणी आपण माणिकडोमध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सीनामध्ये आणू शकत होतो. आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली.